बहुजन आघाडीचा नॉकिंग केला वोट हमारा और राज भी हमारा। दाखव ना कोणता पेजवर करत आहे आपल्या इथे 70,999 हे उमरेड विधानसभा इथे नांदेड लोकसभा या लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय किशोर गजबे साहेब यांच्या चुनावणीचा एक प्रेशर कुकर या निवडणुकीच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकर आपल्या या उमरेड शहरामध्ये उपस्थित झालेले आहेत। सगळ्यांनी शांतता बाळगावी। आपण या निवडणुकीच्या सभेला सुरुवात करीत आहोत। या निवडणुकीच्या सभेला उपस्थित असलेले सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर माननीय महाराष्ट्र राज्याचे युवा आघाडीचे अध्यक्ष दिलीपजी विश्वकर्मा सर तसेच पूर्व विदर्भ संयोजक प्रमुख सन्माननीय डॉक्टर रमेश गजबे सर तसेच पूर्व विदर्भ संयोजक माननीय राहुल वानखेडे सर माननीय अरविंद भाऊ राजेकर माननीय भगवान मुंडे माननीय राजूभाऊ लोखंडे माननीय मुरलीधर मिश्रा माननीय वनमाला युके माननीय अध्यक्ष महिला आघाडी तसेच नागपूर जिल्ह्याचे प्रभारी व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सन्माननीय कुशलभाऊ मिश्रा आपण सर्वांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करा अशी मी सर्वांना विनंती करतो। आजच्या या सभेला या जिल्ह्याचे अध्यक्ष पूर्व जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपजी दुपारे इथे उपस्थित आहेत। आजच्या कार्यक्रमाचं ते प्रास्ताविक करतील दिलीप दुपारे अशी मी त्यांना विनंती संपूर्ण विश्वाला सत्तेची चालना देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध 18 पगड जातीला एकत्र करून ज्या महापुरुषांनी या देशामध्ये जन्म घेऊन या देशातील तमाम बहुजन समाजाला सत्याची चालना दिली त्याबद्दल सर्व आपल्या नाशिक लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय किशोर गजबे सर आपल्याला इथे मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती एक लाईन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि बहुजनांच्या तमाम महानायकांना त्रिवार अभिवादन करतो। रामटेक लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या निवडणूक प्रचार सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब ॲडव्होकेट आंबेडकर यांचं आगमन झालेलं आहे आणि आजच्या या प्रचार सभेला ते स्वतः संबोधित करणार आहेत। त्यांचं हार्दिक स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी करत आहे। या ठिकाणी विचार मंचावर आपले दुसरे नेते आलेले आहेत। वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपजी विश्वकर्मा यांचंही स्वागत आहे। त्याचप्रमाणे आपले जिल्हाध्यक्ष आदरणीय पगारीजी आपले कुशल मेश्रामजी या ठिकाणी उपस्थित आपले राहुल वानखेडजी सर्व मान्यवर विचार मंचावरील सर्व मान्यवर सर्व पदाधिकारी माझ्या समोर बसलेले सर्व मान्यवर सर्व पदाधिकारी
बंधू भगिनी, पत्रकार, मीडिया आणि युवा मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, आताच आम्ही काटोलची प्रचार सभा आटोपली. पावसाचा थोडा सकाळी जोर असल्यामुळे हेलिपॅडच्या लँडिंग साठी थोडासा उशीर लागला. दोन्ही ठिकाणी हेलिपॅड बदलावं लागलं, दुरुस्त करावं लागलं आणि मग साहेबांचं आगमन झालं. काही का असेल पण त्याचं आगमन झालेलं आहे, कारण ही सभा फार महत्वाची आहे. दोस्त हो, आदरणीय कांशीरावजी यांनी निर्धार दिला होता, वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. आता मी वंचित बहुजन आघाडीचा नारा देतोय, वोट हमारा, राज भी हमारा, यही चलेगा, यही चलेगा. वोट भी हमारा, राज भी हमारा. आणि म्हणून हाच आपला आता यशाचा किंवा निवडणुकीचा मंत्र आहे. आणि हीच जी आपली भूमिका आहे ती सिद्ध करण्यासाठी आता आपण सर्वांनी सिद्ध व्हायला पाहिजे. मित्रांनो, मी जेव्हा निवडणुकीमध्ये होण्यासाठी तयार झालो, मागील 4-5 वर्षापासून मी या मतदारसंघाच्या संपर्कात आहे, तरी देखील जेव्हा निवडणुकीचं तिकीट देण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेस पक्षाने माझ्यावर अन्याय केला. मला तिकीट दिलं आहे म्हणून मला अपक्ष म्हणून आपली उमेदवारी करावी लागली, कारण मी 5 वर्ष संपर्कात होतो, भरपूर संपर्क केला, भरपूर निवडणुका लढल्या, लोकांची कामं केली, सर्व केलं. आणि मग अपक्ष म्हणून जेव्हा मी उमेदवारी फॉर्म भरला, लोकांनी मला विचारलं की असं काय झालं. ती कहाणी तुम्हाला माहिती आहे, वृत्तपत्रात तुम्ही सर्व वाचलेला आहे. आणि म्हणून जेव्हा मी अपक्ष उमेदवार म्हणून सापडलो, त्यावेळेस काँग्रेसने जरी दगा दिला असला, काँग्रेसने जरी घाम केला असला, तरी माझी साथ दिली वंचित बहुजन आघाडीने. आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी, आदरणीय बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा माझ्यासारख्या अपक्ष उमेदवाराला दिला आणि या निवडणुकीचा नूरच पालटला. निवडणूक आता साधी निवडणूक राहिली नाही, आता ही आपण जिंकणारी निवडणूक लढत आहोत. जिंकणारी निवडणूक आहे. अगोदर त्रिकोणी मुकाबला होता, नंतर दोनच उमेदवारांमध्ये हा मुकाबला राहिला आणि आता आपण विजयी उमेदवार होणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मानाचा तुरा म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे काटोलला आले आणि माझ्या आग्रहास्तव या ठिकाणी उमरेडला देखील आले, म्हणून त्यांचा मी आभारी तर आहेच, पण आपण सर्वांचा आभारी आहे, कारण आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर, आपल्या आग्रहास्तव आपण ही निवडणूक लढत आहोत. मित्रांनो, आपले प्रतिस्पर्धी निवडणुकीमधले एक आहे काँग्रेस आणि एक आहे भाजपा आणि शिवसेनेच्या युतीचे उमेदवार, जे या उमरेडचे विधानसभा सदस्य होते, असे 2 उमेदवार हे आपले प्रतिस्पर्धी आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की राजू पारवे हे काँग्रेस पक्षात नव्हते. आम्ही त्याला काँग्रेस पक्षामध्ये 5 वर्षापूर्वी प्रवेश दिला नागपूरच्या सभेत. राजू पारवे काँग्रेसमध्ये आले, त्यांना तिकीटही मिळाली आणि ते सहज निवडूनही आले. परंतु निवडून आल्यानंतर मागील 5 वर्षामध्ये त्यांनी जनतेची किती कामं केली हे आम्ही ठिकठिकाणी जाऊन विचारलं. आम्हाला लोकांनी सांगितलं जनतेची कामे केली नाही, त्यांनी फक्त स्वतःची कामे केली. त्यांच्या हिताचं जे होतं ते त्यांनी केलं. त्यांनी एक क्लस्टर काढलाय की नाही, इथे क्लस्टरची जी योजना आहे मिरचीवर आधारित आणि अन्य उत्पादनावर आधारित, ते क्लस्टर त्यांनी घेतलं. शासनाच्या सर्व योजना घेतल्या, सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजनांचा लाभ त्यांनी व्यक्तिशः घेतला
पण विकासाचे कामं काही त्यांनी केले नाही, जनतेचे कामं काही त्यांनी केली नाही. अनुसूचित जातीचा आमदार अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अनुसूचित जातीच्या प्रश्नावर, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपवर, अनुसूचित जातीवर होणाऱ्या अत्याचारावर एक शब्द बोलत नाही विधानसभेमध्ये, एक शब्द बोलणार नाही हा माणूस अनुसूचित जातीच्या प्रश्नावर. आज पार्टीच्या कितीतरी योजना रखडल्या आहेत. 470 PhD विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप 2 वर्षापासून मिळाली नाही. हे PhD चे विद्यार्थी सर्व आंबेडकरी विचाराचे, बौद्ध समाजाचे भागस्वर्गीय उमेदवार आहेत. 470 PhD चे विद्यार्थी. परदेशी स्कॉलरशिप कर्नाटक मध्ये 800 विद्यार्थ्यांना परदेशात पाठवले जाते. गुजरात मध्ये संख्या मला माहिती नाही, पण नक्कीच ती 400च्या वर असली पाहिजे. इतके विद्यार्थी परदेशात पाठवले जातात. महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा सामाजिक न्याय खात्याचा सचिव होतो त्यावेळी फक्त 50 विद्यार्थी पाठवले जात होते. मी आग्रहपूर्वक सांगितलं सरकारला की तुम्ही दुप्पट करा, 100 करा. सरकारने 100 केले नाही, 75 केले, फक्त 25 वाढले. गेल्या 15 वर्षापासून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फक्त 25, 75. या आमदारांना आम्ही सांगितलं की तुम्ही आग्रह धरा सामाजिक न्याय विभागाकडे आणि आपली देखील संख्या तुम्ही 800 करा. यांनी काही केलं नाही. अनेक प्रश्न आहेत या विधानसभेमध्ये. आपल्याला माहिती आहे भिवापूर, उमरेड हा मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा पट्टा. मिरची उत्पादक शेतकरी भरपूर आहेत. मिरचीचं उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये या भिवापूरला आणि उमरेडला होतं. एक काळ होता काही वर्षापूर्वीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भिवापुरी मिरचीचं मोठी बाजारपेठ ही भिवापूर आणि उमरेड होती. एवढंच नव्हे तर कलकत्ता बक्षीसचे व्यापारी या ठिकाणी येऊन या मिरची बाजारातून मिरची घेऊन जात होते ट्रक भरून. परंतु कलकत्त्याच्या व्यापाऱ्यांनी कट केला आणि या भिवापूर उमरेडच्या मिरची बाजारामध्ये व्यस्त किंवा गुंतलेले असलेले आपले लोक यांना त्यांनी बाजूला सांगलं आणि इथला बाजार त्यांनी बरोबर खुशाली करून आपल्या भागात घेऊन दिलं. आज मिरची उत्पादक शेतकऱ्यांना प्रॉपर बाजार या ठिकाणी नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण जर मला निवडून दिलं तर या उमरेडमध्ये मिरची बाजार पुन्हा मी प्रस्थापित करू. तोच होलसेलचा मिरची बाजार जो राष्ट्रीय स्तरावरचा मिरची बाजार होता तो मिरची बाजार आम्ही या ठिकाणी प्रस्थापित करू. मित्रहो, आणखी एक मोठी योजना आहे, त्याचं नाव आहे NIMZ, NIMZ, नॅशनल इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरिंग झोन. या झोन करता MIDC ने 5000 हेक्टर जागा संपादन करण्याची कारवाई सुरू केली होती. ती जागा संपादन करण्यात देखील आलेली आहे. मी MIDCच्या अधिकाऱ्यांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं साहेब जवळपास 1200 हेक्टर जागा आम्ही संपादित केली आहे, पण उर्वरित जागा ना काँग्रेस सरकारने संपादित केली ना भाजपा सरकारने संपादित केली. तो नॅशनल इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग झोन चा प्रकल्प जसाचा तसाच आहे, अजूनही तो पूर्ण गेला नाही. मी जर लोकसभेत निवडून गेलो तर नॅशनल इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग झोनचा हा प्रकल्प पूर्ण ताकदीने आपण पुन्हा त्याचं पुनर्जीवन करू आणि इथल्या शेकडो नवीन हजारो युवकांना रोजगार देऊ. मित्रांनो, काँग्रेस पक्षाने आता नवीन योजना काढली आहे दलितांना रिझवण्यासाठी, दलितांना खुश करण्यासाठी. आणि प्रत्येक भाषणामध्ये ते सांगतात की राहुलजी गांधींनी न्याय योजना काढली, अनेक प्रकारचे न्याय देण्याची त्यांची घोषणा आहे. ते त्यांचं राष्ट्रीय पातळीवरचं धोरण आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण राष्ट्रीय नेता काँग्रेस पक्षाचा आणि त्याचं विजन म्हणजे दूरदृष्टी आणि त्यांचा जिल्ह्याचा नेता
आणि त्याचा विचार, त्याची दूरदृष्टी याच्या जमिना स्मरण चालतो. राष्ट्रीय नेता न्यायाची भाषा करतो तर जिल्ह्याचा नेता अन्यायाची भाषा करतो. राष्ट्रीय नेता स्वाभिमानाची गोष्ट करतो तर जिल्ह्याचा नेता अपमानाची गोष्ट करतो. हे आम्हाला करणार नाही. आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत आहोत, मग त्यामुळे जिल्ह्याचे नेते काय म्हणतात हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांनी आता एक नवीन टूल काढली. त्यांच्या लक्षात आलं की दलित समाज, बहुजन समाज, वंचित समाज आता आपल्यापासून दूर चाललाय काँग्रेस पासून. अगोदरच तो भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात गेला होता ओबीसी समाज, आता दलित समाज देखील दूर चाललेला आहे. म्हणून त्याला आपल्याला भीती दाखवता संविधान खतऱ्यात आहे, संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे. तुम्ही जर मतदान केलं नाही, काँग्रेसला मतदान केलं नाही तर भाजपा निवडून येईल आणि तुमचं संविधान धोक्यामध्ये येईल. मग आम्ही 2014 पासून काय सांगत होतो तुम्हाला? 2014 पासून आम्ही सांगत होतो आंबेडकरी समाज शिकलेला आहे, आंबेडकरी समाज विद्वान आहे, आंबेडकरी समाज वाचत असतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की संविधान धोक्यामध्ये आहे. हे हिंदू राष्ट्र बनवणार आहे, हे तरुणांचा रोजगार हिसकून घेणार आहे आणि काही श्रीमंत लोकांना आणखी श्रीमंत बनवणार आहे. अशा प्रकारचे अनेक गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर मांडतो, पण त्यांनी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आता ते म्हणतात संविधान खतऱ्यात आहे, संविधान धोक्यामध्ये आहे, म्हणून आम्हाला मतदान करा. संविधान धोक्यामध्ये हे तुम्हाला आता लक्षात आलं का? आम्ही तर अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून तुम्हाला सांगतो, जेव्हा दलित लोक जागृत झाले, बहुजन समाजाचे लोक जागृत झाले आणि ते वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित झाले आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली, तेव्हा म्हणतात की संविधान खतरे में. संविधान खतरे में हा मगन हुआ है, हे खोटा आहे. कारण संविधान खतरे में ही जर गोष्ट खरी असते तर आंबेडकरी समाजाच्या सोबत काँग्रेसचे नेते देखील आणि काँग्रेसचे विद्वान देखील याच्यामध्ये सामील झाले असते. पण हे स्वार्थी नेते आहे, हे फक्त त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियाचा विचार करतात. आपला हर्षवर्धन ढोके नावाचा माणूस वडवेश्वर तालुक्यामधला तो लेखक आहे, विद्वान आहे, शिक्षक आहे. त्याला सांगितलं या निमित्ताने मी तुला जिल्हा परिषदची तिकीट देईल, जाहीर सभेत सांगितलं. आणि प्रत्यक्षात जेव्हा तिकीट देण्याची वेळ आली तेव्हा काही लोकांनी त्यांच्या कानात सांगितलं नेत्यांच्या की हा भाग कट्टर आंबेडकरवादी आहे, हा पक्का आंबेडकरवादी आहे, हा तुमचा ऐकणार नाही, हा चुकणार नाही तुमच्या समोर. लगेच त्याचं नाव बदललं आणि एका ढाब्यावर काम करणाऱ्या लोकांना जो तिथे कपशात होतो त्याला तिकीट दिलं. अशी परिस्थिती. आणि म्हणून माझ्याही बाबतीत तेच घडलेलं आहे. हे म्हणतात आम्ही संविधान वाचू, हे संविधान वाचणार आहेत का? कोण आहे काँग्रेसचा उमेदवार? काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो महावीर नापास आहे, त्याच्यावर गुन्हे आहे. त्याचं शपथपत्र तुम्ही पाहू शकता. त्यांच्या शपथपत्रामध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहे. हे रेती माफिया आहे, रेती चोरीच्या प्रकरणात पकडले गेले आहे, कोर्टामध्ये याच्यावर केसेस चालू आहेत. अशा लोकांना काँग्रेसने तिकीट दिली आणि असे हे रेती चोर हे संविधान वाचून नाही का दिल्लीमध्ये जाऊन यांना 2 वेळी सुद्धा धोरणाबद्दल बोलता येतील का? दिल्लीमध्ये धोरणावर चर्चा होते, पॉलिसीवर चर्चा होते आणि त्या ठिकाणी अशा राष्ट्रीय प्रश्नावरती चर्चा केली जाते. तुम्ही काय जिल्हा परिषद समजला लोकसभेला? लोकसभा ही जिल्हा परिषद नाही. लोकसभा हे विद्वान परिषद आहे, विद्वान लोकांची सभा आहे. धोरणामध्ये धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. अशा ठिकाणी अशा रीती माफिया लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी देऊन काय सिद्ध केलं आहे काँग्रेसने? त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की आम्हाला शिकलेले आंबेडकरवादी चालणार नाही, आम्हाला शिकलेले बौद्ध चालणार नाही, आम्हाला सुशिक्षित लोक चालणार नाही. आम्ही सांगू ते ऐकणारे काँग्रेसचे नेते म्हणतात आम्ही सांगू ते ऐका, आम्ही सांगतो त्याच्यासाठी आपला मागा ठेववा, आमच्या ताटाखालचं भाजप म्हणा हे आम्हाला कदापि मान्य नाही.
आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आता दिवसेंदिवस आणखी ताकदवर होत आहे, आणखी ताकदवर होत आहे. मला पाठिंबा दिल्यानंतर माझ्या प्रचाराची जी ताकद होती ती दुप्पट झालेली आहे. आणि कार्यकर्त्यांच्या या सहकार्यामुळे आणि कार्यकर्त्यांनी सोबत काम केल्यामुळे आता आपल्याला काही अडचण नाही. एक अपक्ष उमेदवार म्हणून मला ज्या अडचणी होत्या एक अपक्ष उमेदवार म्हणून मला ज्या अडचणी होत्या त्या सर्व अडचणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या एका आदेशामुळे सर्व अडचणी दूर झाल्या आणि सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आले, सर्व पदाधिकारी माझ्यासोबत मदतीला आले. आणि म्हणून मित्रांनो, ही निवडणूक आता आपण लढणार आहोत. ही निवडणूक न्याय विरुद्ध अन्याय, अन्याय विरुद्ध न्याय अशी निवडणूक आहे. अपमान याच्या विरुद्ध स्वाभिमान अशी निवडणूक आहे आणि ही सन्मानाची. आणि म्हणून मित्रांनो, या निवडणुकीमध्ये माझं चुनाव चिन्ह अपक्ष उमेदवार असल्यामुळे आहे प्रेशर कुकर. प्रेशर कुकर लक्षात ठेवा, प्रेशर कुकर हे महत्वाचे चिन्ह आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं देखील चुनाव चिन्ह प्रेशर कुकरच आहे. आणि म्हणून या प्रेशर कुकर लोकांना सांगा, प्रेशर कुकरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने मला निवडून द्या अशी कळकळीची विनंती आपल्या सर्वांना करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, आदरणीय डॉक्टर रमेश गरगे सर, पूर्व विदर्भ संयोजन प्रमुख आपल्याला इथे मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या संसार परिवर्तन सभेच्या निमित्तानं सर्वप्रथम मी या विश्वातील सर्व थोर महामानवांना अभिवादन करतो. महाराष्ट्राला जी थोर संत परंपरा लाभलेली आहे, त्यांनी मानवतेचा झेंडा सातत्यानं आपल्या खांद्यावर घेऊन शेवटपर्यंत त्याला फडकावत ठेवला. त्या सर्व थोर संत परंपरेला मी प्रणाम करतो. आज या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय नेते, आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, मंचगावामध्ये आंदोलन झालेले युवा आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय नेते विश्वकर्मांनी, आपल्या विभागाचे वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत केलेले उमेदवार सन्माननीय किशोरजी गजबे साहेब, व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व वंचित बहुजन आघाडी तसेच सर्व आदरणीय नेतागण, म्हणजे विभागीय कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि या प्रसंगी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व नागरिक बांधवांनो, माझ्या भगिनींनो, तरुण मित्रांनो, येत्या 19 तारखेला आपण सर्व लोक या देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे यासाठी आपण आपला प्रतिनिधी पाठवणार आहोत. हा प्रतिनिधी या देशाच्या व्यवस्थेमध्ये तुमचा आमचा सगळ्यांचा आवाज अन्यायाच्या विरोधामध्ये बुलंद करण्यासाठी आपल्याला निवडून पाठवायचा आहे. आणि त्यांची नियुक्ती आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या लोकसभा मतदारसंघासाठी केलेली आहे. त्यामुळे आपण त्यांना भरघोस मतांनी निवडून पाठवावं अशी मी आपल्या सगळ्यांना सुरुवातीलाच नम्र विनंती करतो. भावनांना ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. सगळ्या जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. कारण या देशातले पंतप्रधान सातत्याने जाहिरात करतात, अबकी बार 400 बार आणि तिसऱ्यांदा आम्ही पंतप्रधान पदाची शपथ घेणार अशी जाहिरात करतात. संपूर्ण जगामध्ये ही जाहिरात पाहिली जाते. काही लोकांना याचं मोठं कुतूहल वाटतं, काही लोकांना कौतुक वाटतं आणि काही लोकांना हे विडंबन वाटतं. आपण हा विषय कसा घ्यायचा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मागच्या 10 वर्षाचा कार्यकाळ भारतीय जनता पक्ष प्रणित या आघाडीने व्यतीत केला. त्या अगोदर 60 वर्षापर्यंत या स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून या देशाची वाटचाल सुरू आहे. या देशाच्या वाटचालीत 60 वर्ष काँग्रेस प्रणित आघाडी घालवलेले आहेत. आणि 10 वर्ष मागचे 2014 ते 2024 या कार्यकाळामध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचाही कार्यकाळ आपण बघितलेला आहे. मी माझं वय लक्षात घेता मी या बऱ्याचशा वाटचालीमधला मी एक
कार्यकर्ता म्हणून नव्हे तर या देशाचा नागरिक म्हणून जेव्हा मी विचार करतो आम्ही कुठे निघालो होतो आणि कुठे जमलो होतो याचा जेव्हा विचार डोक्यामध्ये येतो, या देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी फाळणी झाली या देशाची, त्या फाळणीचा आधार घेऊन कट्टरचं बीज रोवण्याचं काम काही लोकांनी सातत्याने या देशामध्ये केलं. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पोलरायझेशन करण्याचा निर्माण केला आणि त्यावरती आपल्या राजकीय पोळ्याशी भाजण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. मी या ठिकाणी दोष देणार नाही, कारण हा देश स्वतंत्र झाला तेव्हा या देशाची लोकसंख्या जी काही होती 34 कोटीच्या जवळपास, त्यामध्ये फक्त 1% लोक सुशिक्षित होते, बाकी सर्व अज्ञानी होते, निरक्षर होते. अशा अज्ञानी निरक्षरच्या कर्तव्यामध्ये असलेल्या भारतीय समाजाला समोर नेण्याचं काम मानवतेच्या दृष्टिकोनातून झालं पाहिजे असा विश्वास घेऊन आदरणीय पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना दिली. या घटनेचं पालन करण्याचं उत्तरदायित्व आणि जगामध्ये सुंदरता निर्माण झाली पाहिजे, सुंदर विश्व निर्माण झालं पाहिजे अशी मनोकामना करून मानवतेला समर्पित होणारी भारतीय राज्यघटना या देशाला दिली. भावंडांनो, काय उदात्त विचार होते त्यावेळेस संपूर्ण देशातील सर्व चिंतकांनी सर्वांगीण विचार करून भारतीय राज्यघटना दिली, ज्या जगामध्ये अतिशय उत्कृष्ट राज्यघटना आहे. पण या राज्यघटनेला नख लावण्याचं काम मागच्या काही वर्षांमध्ये जास्त जोरानं झालेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 2016 साली 14 साली ज्यावेळेस या ठिकाणी भारतीय जनता पक्षापर्यंत आघाडीने सत्ता घेतली त्यावेळेस फार मोठा गौरव झाला, कारण हा देश जणू काही असाच वेगळा चालले असे चित्र निर्माण झालं. काँग्रेस पक्षांना प्रचंड भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना भ्रष्टाचारी सरकार त्यांनी त्यांना केली. हा भ्रष्टाचार संपवून टाकू, या देशात भ्रष्टाचाराचा मार्ग निर्माण झाला, काळा पैसा झाला तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये आम्ही टाकू अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं. प्रचंड काळा पैसा 10 वर्षाच्या रात्रीत आपण पाहिलं, काळा पैशाचं नाव होत नाही आणि कोणत्याही नागरिकाच्या खात्यामध्ये 15 लाख सोडा तर साधा 1 लाख गेला नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. या 10 वर्षाच्या काळात त्यांनी 15 लाख रुपये तुमच्या खात्यात टाकण्याचा प्रयत्न आश्वासन दिलं होतं. त्या 10 वर्षामध्ये त्यांनी तुमच्या खात्यातून 15 लाख कसे वसूल केले हे तुम्हाला देखील कळलं नाही. त्यासाठी त्यांनी खूप काही आधार घेतले. डिमॉनिटायझेशन, नोटबंदीचा कार्यक्रम झाला. नोटबंदीच्या कार्यक्रमात त्यांनी 50 दिवसाचा अवधी मागितला. त्या 50 दिवसामध्ये लोकांचं जगणं मरणं नामुष्किल झालं. पण सांगणार राजा बोलेल कसा वागेल आणि लोकांनी दाढी हाणेल अशी गंमत आहे. आम्ही ज्या दिवशी मनमोहन सिंग सरकारने ही सत्ता सोडली त्या दिवशी तुमच्या आपल्या खिशामध्ये 16 ते 17 रुपये शिल्लक राहत होते. हा तो काळ होता 2014 साली. 2 महिन्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने हवा जाहीर केला. 2024च्या सुरुवातीला तुमच्या खिशामध्ये फक्त 2% पैसे शिल्लक राहतील एवढी व्यवस्था एवढी दुर्गती तुमच्या अर्थव्यवस्थेने या सरकारने करून ठेवलेली आहे. ज्या दिवशी मनमोहन सिंग सरकारने सरकार सोडलं त्या दिवशी या देशावर खर्च फक्त 56 लाख कोटीचं होतं. आज 55 लाख कोटीच्या पलीकडे तुम्ही चढताय त्या डोंगराखाली बसून तुम्ही लक्षात घ्या. आमच्या ज्या पिढ्या झाली तर हे कर्ज आमच्याकडे विकणार नाही अशी दुरावस्था या सरकारने करून ठेवलेली आहे. आणि म्हणून आपली सगळ्यांची लढाई मोदी सरकारच्या विरोधामध्ये आहे हे मी लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी सगळ्यात वियम आहे. या देशात कोणत्याही परिस्थितीमध्ये 2024 मध्ये नवीन सरकार येईल त्या सरकारचं प्रतिनिधित्व त्या माननीय नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीला मिळू नये याचीच काळजी आता सगळ्यांनी घेण्याची गरज झालेली आहे. आणि म्हणून तुमची आपली जबाबदारी जास्त वाढलेली आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आव्हान करेल, मग या ठिकाणचा कर्मचारी असू द्या, या ठिकाणचा व्यापारी वर्ग असू द्या, या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांचा वर्ग असू द्या, गरिबांचा वर्ग असू द्या, किंवा आपल्या भाजीमंडीमध्ये छोटे लहान व्यापाऱ्यांचा प्रश्न असू द्या. भावंडांनो, विद्यार्थ्यांचे प्रश्न साहेबांनी म्हटले आदरणीय उमेदवार आपले सुविधा नुसत्या सुविधा नाही तर प्रशासकीय उत्तम अधिकारी आहे, त्यांना माहिती आहे की देशाचं प्लॅनिंग कसं नेलं पाहिजे. आणि मग अशा उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण जनतेने उभं राहणे या काळाची गरज आहे. ही गरज ओळखून आपण येत्या 19 तारखेला आपण प्रेशर कुकर आता प्रेशर कुकर तर घराघरात वाटायला लागलेले आहे. जास्त बोलणार नाही करणार
आणि म्हणून येत्या 19 तारखेला आपण प्रेशर या निवडणूक चिन्हाच्या समोरची ज्यांना वाचता लिहिता येत असेल त्यांनी प्रेशर कुकर पाहायचं, ज्यांना वाचता लिहिता ऐकलं त्यांनी किशोरी गजबी असं नाव त्याच्या समोर प्रेशर कुकर असेल त्याच्या समोरचे बटन दाबून त्यांच्या पाठीमागे आपला पाठिंबा जाहीर करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि वेळेचं भान ठेवून मी या ठिकाणी आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम. आदरणीय निलेश विश्वकर्मा सर. वंचित बहुजन आघाडीचा आपल्या सर्वांचे लाडके नेते, या देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या पक्षाचे संजय बाळासाहेब आंबेडकर, ज्यांनी तुमच्या परिसरात कलेक्टर म्हणून सेवा दिली असे तुमचे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आपले किशोरजी गजबे साहेब, त्यासोबतच पंचावन्न माजी मंत्री रमेशजी गजबे साहेब, कुशलजी मेश्राम, राजगोर लोखंडे, जिल्हाध्यक्ष, युवा आघाडी, महिला आघाडी आणि मोठ्या संख्येनं इथे उपस्थित या परिसरातील मतदार राजा होतो. काय स्थिती आहे हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. आज आपण कोणाशी लढणार आहोत हे आपल्याला माहित आहे, पण ती भूमिका कशी सांगणार हे अत्यंत महत्वाची आहे. मित्रांनो, तुम्ही जर भाजपचा खासदार उचलून बघितला, ज्यांनी 2019 ला फॉर्म भरला, त्याचं उत्पन्न होतं 13 लाख रुपये. किती पटानं वाढ झाली? 3000 पटीनं वाढ झाली. आज तो आहे सूर्यकुमार भाजपचा. म्हणजे भाजपचे एवढा नेतृत्व पैसा उचलून येतो, भाजपमध्ये 6000 कोटीचा इलेक्ट्रॉनिक कोड उचलून येतो, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. ज्या लोकांनी सातत्यानं सांगितलं का या निवडणुकीच्या माध्यमातून एकच उद्देश आहे, तो म्हणजे पैसा कमवतो. काय शिवसेनेला उमेदवार बदलावा लागला? अरे शिवसेनेचा उमेदवार का बदलावा लागला? तुम्ही बघितलं होतं खासदार? अरे हो की नाही? तुम्ही बघायचं होतं खासदार? हा जो खासदार होता तो तुमच्या कधीच संपर्कात नव्हता, म्हणून त्यांची वेळ आली, त्यांना उमेदवार बदलावा लागला. ज्या लोकांना त्यांची वेळ पूर्ण झाली, जो जास्त पैसा कमवून देईल तो त्यांचा खेळाडू, अशा पद्धतीने भाजपचं वागणं आहे. ज्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून सर्वात जास्त निधी गोळा केला, तो निधी कुठून आला? अनेक अशा कंपन्या आहेत ज्या तुमच्या जीवाशी खेळतायत. फक्त आरोग्य क्षेत्रात आहे. जर तुम्ही बघितलं असेल, अनेक औषधी आपण ग्रामीण भागातल्या मेडिकलवर जातो, मेडिकलला औषध मागतो, अनेक कोणी एक्सपायरी मेडिकल असते, अनेक कंपन्या ज्या बॅन झालेल्या आहेत त्यांचं औषध आपल्याला बाजारात. मग हे कोण थांबणार? केंद्र सरकारचं काम आहे, प्रधानमंत्री काढण्याचं काम आहे, कारण का लोकांच्या जीवाच्या खेळतायत रे. पण ते थांबवलं गेलं नाही. त्याच्या माध्यमातून मोठा पैसा भाजपला दान केला गेला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात उभारून साहेब याच्यावर निश्चित बोलतील. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, ही भूमिका आपल्या लक्षात आली पाहिजे. सातत्याने फक्त सत्ता पैशासाठी घ्यायची आणि पैसा सत्तेपासून पुन्हा पैसा कमवायचा, हे यांची भूमिका झालेली. दुसरा मुद्दा जो अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे आपला काँग्रेस पक्ष. राहुल गांधी दिल्लीत सांगितलं की बॅच फिक्स होऊन राहिली, पण काँग्रेसच्या नेत्यांनी ओळखून घेतलं, त्यांना वेगळाच अर्थ काढला आणि इथं मॅच फिक्सिंग करायला सुरुवात केली. त्याची सुरुवात तुम्ही बघितली असेल तर या नांदेड असेल, रावेर असेल, अनेक असे मतदारसंघ आहेत, ठाणा असेल, काँग्रेसने असे उमेदवार दिले. तुमच्या बाजूला भंडारा बुद्धी आहेत, आधी नाना पटोलेचं नाव जाहीर झालं आणि त्याच नाना पटोलेने मग एक कमी उमेदवार दिला. म्हणजे सातत्याने मतं घ्यायची आणि सांगायचं की तुमच्या मतामुळे रावसाहेब भंडारा बोलताना अत्यंत सुंदर सांगितलं की सातत्यानं यांनी 2 सीट आपल्याला द्यायचं आणि 46 ठिकाणी आपलं 45 ठिकाणी आपलं मतदान करून घ्यायचं. ही भूमिका आता चालणार नाही. मित्रांनो, आपल्याला संधी या बाळासाहेब आंबेडकर म्हणून दिलेली आहे आणि हे सर्विसच पूर्ण करणं आपल्या कार्यकर्त्याचं काम आहे. या लोकसभेत मोठा मताधिक्यानं आपल्या या उमेदवाराला निवडून आणायचा आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यांच्याकडे जो अभ्यास आहे, त्यांच्याकडे जे दृष्टी आहे, जरी त्यांनी बोलताना सांगितलं मिरचीच्या संदर्भात अत्यंत ज्या जगातली सर्वात चांगली मिरची तुमच्या प्रसाद होते, पण त्याला मार्केट नाही, ते उपलब्ध करून देण्याचा वेटिंग करत. त्या ठिकाणी अनेक जे गोल्ड माइन्स आहेत, त्या गोल्ड माइन मध्ये टेम्पररी कर्मचारी आहेत, अनेक ठिकाणी टेम्पररी कर्मचारी आहेत, त्यांना पूर्ण वेळ करण्याचं काम बीबीए करणार आहे. त्यासोबतच त्यांची वयोमर्यादा 58 वर्षांनी ठेवणार.
ज्या मुलाचा एज्युकेशनचा फार मोठ्या म्हणून लॅकुना राहिलेला आहे, तिचं ग्रामीण भागात तरुण असेल, तरुणी असेल, त्याला व्यावसायिक शिक्षण देण्याचं काम बीबीए करणार आहे. हे असे अनेक मुद्दे तुमच्यासाठी बीबीए घेऊन येणार आहे. ज्या मुद्द्याला मित्रांनो आपण सर्वांना साथ द्यायची आहे ती म्हणजे आपलं प्रेशर कुकर अत्यंत सुशिक्षित उमेदवार आपला आहे. आपल्याला बघायचं आहे राहिला स्थानिक उमेदवाराबद्दल. आता कालपर्यंत काँग्रेसमध्ये होते, आज सेनेत आले, विधानसभेत आले का नाही आले 4 महिने बदलते का? अशा उमेदवारांना तुम्ही काय केलं पाहिजे? धडा शिकवला पाहिजे. म्हणून मित्रांनो तुम्हाला तरुण एवढीच विनंती आहे, उद्या आपली आंबेडकर जयंती आहे. साहेबांनी एक प्रण संपूर्ण महाराष्ट्रात दिलेला आहे. हा प्रण असा आहे की आपण ज्या ज्या वस्त्यात राहतो आपल्या वंचितच्या माध्यमातून तिथं गाणं ठेवायचं आहे. वाडीत असेल वाडीत, मोहल्ल्यात असेल मोहल्ल्यात, त्या जेवणाला सर्व निमंत्रण द्यायचं आहे. जो छोटा मोठा समुदाय आपल्यावर विश्वास ठेवतो, आपल्या सोबत करतो, त्यांच्यासाठी उद्या आंबेडकर जयंती आपल्याला जेवण ठेवायचं आहे. हे प्रण घेऊन गेला आणि निश्चितच मोठ्या संख्येनं त्या विजयाची सुरुवात आपल्या भंडारा पासून करायला घेतली. युवा समाजाचा उमेदवार इथे आपण कलेक्टर साहेबांना उमेदवार दिली, नागपूर पाठिंबा दिलेला आहे, अमरावती त्याच्या पुढच्या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माच्या उमेदवार दिलेले आहेत. फक्त तेली असेल, आपल्या चंद्रपूरला तेली समाजाचा उमेदवार दिला, बुलढाण्याला वाडी समाजाचा उमेदवार, 3 मुस्लिम 2 जैन. म्हणजे सातत्याने जे लोकांनी फक्त मतं घेण्याचं काम या पक्षाने केलेलं आहे. सामाजिक दृष्ट्या ज्यांच्या बांधिलकी नसते ते फक्त सध्या बाळासाहेब आंबेडकर उभं शकतात. हीच मोड बांधल्याचं काम आपण सर्वांनी करत आहे. इतिहास एवढंच बोलतो, इतिहास थांबतो. जय हिंद, जय भीम, वंचित आघाडीचा. आदरणीय शांताताई शेंडे आर्थिक मदतीचे सन्माननीय बाळासाहेबांना दान देतील अशी मी त्यांना विनंती करतो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. वंचिताच्या लोक लढ्यासाठी हा मदतीचा हात शांताताई शेंडे नागपूर यांनी दिलेला आहे. सर्वांनी टाळ्यामधून त्याचं स्वागत करा. यानंतर आदरणीय सध्या बाळासाहेब आंबेडकर आपल्याला मार्गदर्शन करतील याची मी त्यांना विनंती जय बाबू. किशोर उत्तमराव गजवी आहे, दौंड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहे. प्रेशर
मी तुम्हाला देतो. आता बघायचंय की त्यांच्यात हिंमत आहे की नाही. ते लढले, पाठिंबा देऊ आणि निवडून नाही आले, निवडी असताना गवाही त्या ठिकाणी. जिल्ह्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते ते मला विचारते आमच्या नेत्याला झालंय काय. मी त्यांना म्हणतोय की हा जेलचा रोग त्यांना लागलेला आहे. त्याला तिहार जेलचा रोग लागलेला आहे. किंवा आपण चिंता करू नका, आपण लढू लढू, बीजेपीची सत्ता आपण असं घालू. असं असताना जिल्ह्यातला काँग्रेसचा कार्यकर्ता हा मला निरोप देतो अशी परिस्थिती. मी जिल्ह्याच्या कार्यकर्त्याने विरोध बीजेपीला हलवायचं ठरवलंय, पण नेत्याने वाचवायचं ठरवलंय अशी असणारी परिस्थिती. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, मोदीचं वागणं हे गल्लीतल्या दादासारखं वागणं हे आपण लक्षात घेऊ. मला असं वाटलं की ज्या राजीव गांधीला बोफोर्सवरनं बदनाम करण्यात आलं, त्या काँग्रेस पक्ष तुटून पडेल असं मला वाटतं. दोन मार्ग, एक राफेल बाकी आपल्याकडे इथे आले नाही, पण राफेलच्या ह्याच्या बरोबर जी ज्यांनी बोलणी केली पंतप्रधानाबरोबर, त्या डेसॉन कंपनीचं जे आहे त्याच्यातल्या 2 अधिकाऱ्यांना 7 वर्ष शिक्षा झाली फ्रान्समध्ये. कशासाठी शिक्षा झाली तर त्यांनी हे विमान विकावं म्हणून घुसखोरी दिली. त्याने घुसखोरी दिली म्हणून त्याला 7 वर्ष शिक्षा. आता ही घुसखोरी त्याने दिली कोणाला तर ज्यांनी वाटाघाटी केल्या, त्यांनी वाटाघाटी केली कोणी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तुमच्याकडे डायरेक्ट एव्हिडन्स नुसता नाही तर फ्रान्स कोर्टाचं जजमेंट आहे, त्याचे 2 अधिकारी जेलमध्ये आहे, घुसखोरी म्हणून दिली. आता ही घुसखोरी पंतप्रधानाने घेतली, मग काँग्रेसवाल्यांना आरोप सरळ सरळ करता येतो, पण घाबरतात एवढे की बोलायलाच तयार नाही तशी असणारी परिस्थिती. फ्रान्समध्ये घुसखोरी ज्यांनी केली ज्याला जेलमध्ये झालं, पण आपल्या इकडे ज्यांनी घेतली तो उघड दुसऱ्याने असताना आरोप करतोय अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेस पूर्णपणे भ्यायली असं मी त्या ठिकाणी मानतो, पूर्णपणे भ्यायली आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे असताना निवडणुकीचा बॉन्ड सुप्रीम कोर्टाने नावाला दाढी घातल्या, नोटीस दिल्या, इन्क्वायरी लावली, त्यांनी बॉन्ड घेतला, बीजेपीला पैसे दिले, आता असताना आलेले आहेत. गावातला शहरातला जो गुंड असतो तो वसुली करतो की न करतो, दमदाटी देऊन करतो की न करतो, पानठेलेवाल्याकडून, भाजीपालेवाल्याकडून, गाडीवाल्याकडून, दुकानदाराकडून करतो की न करतो. मोदींची ही पद्धत वसुली करणं दमदाटी देऊन वेगळी आहे का नाही. गावातला वसुली करतो त्यालाही आपण गुंड बोलतो. काँग्रेसवाल्यांना संधी आली होती की नरेंद्र मोदींची वसुली करण्याची पद्धत ही गुंडांची पद्धत आहे, आपण हा सुद्धा सगळ्यात मोठा देशातला गुंड आहे, तुम्हाला स्टॅम्प मांडण्याची संधी होती, पण तुम्ही स्टॅम्प मारायला तयार नाही घ्या, तुम्ही स्टॅम्प मारायला तयार नाही घ्या, उघड उघड इलेक्शन मध्ये भूमिका घ्यायला तयार नाही घ्या, आणि तुम्ही लोकांना फक्त म्हणता आम्ही संविधान वाचून आहोत आणि म्हणून आम्हाला सगळं मतदान द्या. मित्र,
यांचा नुसता गोलाचा भात आणि गोलाची कणी आहे. हे काही लढणार नाही. लढायला शेवटी आपल्यालाच लागणार आहे. आपल्यालाच या ठिकाणी उभं करावं लागणार आहे. मग इथला आदिवासी लढेल त्या संविधानासाठी, इथला ओबीसी लढेल संविधानासाठी, इथला मानवता मानणारा लढणार आहे संविधानासाठी. काँग्रेसवाले लढणार नाही एवढी गॅरंटी मी आपल्याला या ठिकाणी देतो. आज मोदी पूर्णपणे बॅकफूट वरती गेला. 10 वर्ष काँग्रेसची सत्ता नाही. पुढची 30 वर्ष काँग्रेस सत्तेवरती येऊ शकत नाही. आणि मोदी काय बोलतोय की देश सोडायला निघाला. काँग्रेसवाल्यांना एवढी तरी लाज राखा. थोडं तरी असताना करणार राखव. देश सोडायला कोण निघालेला आहे आता असताना व्हिडिओ बाहेर पडला. निर्मला सीतारामन यांचे असणारे पती जे आहेत त्यांची व्हिडिओ बाहेर पडला. 4-5 दिवसांपूर्वी बाहेर पडलेला आहे. आज बाहेर पडलेला व्हिडिओ असं म्हणतोय की 24ला पुन्हा तुम्ही असताना मोदीला सत्ता दिली तर देशाचा नकाशा आजचा जो आहे तो तसा राहणार नाही. तो बदललेला असेल. तुम्हाला ओळखता येणार नाही असं तो त्या ठिकाणी म्हणतोय. तो का म्हणतोय? अरुणाचल प्रदेश मध्ये आणि लडाख मध्ये चायना हा छातीवरती येऊन बसलाय. चायना हा छातीवरती येऊन बसलाय आणि हा पंतप्रधान गाजा खात लढायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती. हा लढायला तयार नाहीये. आवाज उठवायला तयार नाहीये. आर्मीला आदेश द्यायला तयार नाही अशी परिस्थिती. हे माझ्या असं म्हणत नाहीये. जे कोणी टीव्हीवरती आर्मीवाले येतात आहे तेच आता म्हणायला चाललेले आहे की आम्ही उगीच याचा उदो करत आलो. उगीच आम्ही असताना उदो या ठिकाणी करत आलो. बॉर्डरवरती भारतीय सैन्य म्हणत आहे पण पाकिस्तान मध्ये आरामात बसलेले आहेत अशी परिस्थिती. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे. महागाईचा मुद्दा आहे. गॅसचा मुद्दा आहे. या दोन्ही गोष्टी आहेत. माझ्या अगोदरच्या वक्त्याने कर्जबाजारीपणाचा मुद्दा उपस्थित केला तोही आहे. पण त्याच्याच बरोबर जे निर्मला सीतारामन यांच्या असणाऱ्या पतीने सांगितलेलं आहे तोही महत्वाचा आहे की 2024ला तुम्ही याला सत्तेवरती दिलं. जे गोधरामध्ये झालं, जे मणिपूरमध्ये झालं, हे महाराष्ट्र देशाच्या अनेक ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही हे असताना लक्षात. अनेक ठिकाणी झाल्याशिवाय रस्त्यावर राहणार नाही. तुम्हाला असं वाटतं की हा पंतप्रधान देशाचा पंतप्रधान आहे असं तुम्हाला वाटतं? मी नेहमी असं म्हणत असतो की हा गुजरातचा पंतप्रधान आहे, देशाचा पंतप्रधान आहे. रेल्वे कुठे आली? इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस कुठे झाल्या? बँकेला मुक्त डिमांड सपोर्ट आणि माफी त्याची कोणाला दिली? तुम्हाला कंगाल केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला पुन्हा असं पंतप्रधान करणार आहात का? आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की प्रेशर कुकरच्या समोरचं बटन दाबून आपण किशोर गजबीय यांना विजय करा ही अपेक्षा बाळगून आपण सगळ्यांकडे राहावी. बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो. आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो. आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो. भारत प्रेशर कुकर, भारत प्रेशर कुकर. किशोर गजी गजबे सर आगे बढ़ो. गजबे सर आगे बढ़ो. बहुजन आघाडीचा बहुजन आघाडीचा